नमस्ते मित्रांनो, ऑल टिप्स मराठी या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया जपमाळेचे नियम आणि जप करताना लक्षात ठेवा या गोष्टी. माळेचा जप करताना तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावे. माळेचा जप करताना नेहमी आसनावर बसावे. आपला जमिनीला सरळ स्पर्श होता कामा नये. माळेचा जप करण्यापूर्वी हातात माळ घेऊन प्रार्थना करावी, जेणेकरून केलेला जप सफल होईल. माळ नेहमी आपलीच असावी. नामजप करताना माळ मोजण्यासाठी उपयुक्त असतेच, पण त्याचबरोबर माळेत एक अनोखे देवत्व सुद्धा असते. माळेचेही अनेक प्रकार आहेत. यामध्ये रुद्राक्ष माळ, तुळशी माळ, वैजयंती माळ, स्फटिक माळ, मोत्यांची माळ किंवा रत्नांची माळ. यापैकी रुद्राक्षाची माळ ही जपासाठी सर्वोत्तम मानली जाते, कारण या रुद्राक्षाच्या माळेचा थेट संबंध रुद्राशी म्हणजेच भगवान शिव सोबत येतो. मंत्रोच्चार करून भक्त भगवान शंकराची पूजा करून त्यांना प्रसन्न करतात. तसेच भगवान विष्णूच्या पूजेसाठी पिवळे चंदन किंवा तुळशीची माळ वापरतात. भगवान श्रीकृष्णाची पूजा करण्यासाठी मंत्रासोबत वैजयंती माळा वापरली जाते. लक्ष्मी देवाच्या पूजेसाठी कमळाच्या माळा वापरल्या जातात. तर चंद्रदेवाच्या मंत्रासाठी आपण मोत्याच्या माळांनी जप करतो. प्रवाळ जप माळेने मंगल देवीची पूजा केली जाते आणि भगवान बृहस्पतीचे मंत्र हळदीच्या जपमाळेत जपले जातात. जपमाळ जपताना मधल्या बोटाचा वापर करावा. मणी बदलण्यासाठी तुमचा अंगठा वापरा. हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की मणी बदलताना ते स्वतःकडे वळवा. नामजप करण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे. यासोबतच शांत वातावरण आणि शुद्ध ठिकाणी बसूनच जपमाळ जप करावा. ब्रह्ममुहूर्तावर जर एखाद्या व्यक्तीने जपमाळ जप केला तर ते अधिक फलदायी होते. माळेमध्ये मण्यांची संख्या कमीत कमी 27 किंवा जास्तीत जास्त 108 असावी. प्रत्येक मण्यानंतर एक गाठ असणे आवश्यक आहे. आपण करत असलेल्या मंत्रोच्चारांची संख्या मोजता यावी आणि नामजप करताना कोणतीही चूक होऊ नये, म्हणून माळेत मण्यांच्या संख्येला महत्त्व असते. माळेत 108 मणी असतात. याचे महत्त्व असे आहे की ज्योतिषशास्त्रात 27 नक्षत्रे आहेत आणि प्रत्येक नक्षत्रात 4 चरण आहेत. त्यांची संख्या 108 वर येते, जो पवित्र क्रमांक मानला जातो. 108 मध्ये असण्याचे दुसरे महत्त्व असे आहे की विश्वाची 12 भागामध्ये विभागणी झाली आहे. अशा प्रकारे 12 राशी आणि नवग्रहांचा गुणाकार 108 वर येतो. म्हणजेच 108 हा अंक अतिशय शुभ आणि दैवी आहे. जेव्हा तुम्ही माळ जपता तेव्हा माळ कापडाने झाकून घ्यावी, जेणेकरून फिरणारी माळ कोणाला दिसू नये. याशिवाय तुम्ही गोमुखीही वापर करू शकता. माळ जपताना मंत्राचा जप खूप लवकर किंवा खूप हळू करू नये. माळेचा जप करताना तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावे. माळेचा जप नेहमी आसनावर बसावे. माळेच्या वरच्या भागात फुलासारखा आकार असतो, त्याला मेरू म्हणतात. त्याला विशेष महत्त्व आहे.
माळेच्या जपाची मोजणी मेरूपासून सुरुवात करावी आणि पुन्हा मेरूवर आल्यानंतर थांबवावी, म्हणजे 108चे चक्र पूर्ण होते. मेरू कपाळावर लावा, ते ब्रह्मदेवाचे रूप आहे. त्यामुळे असे म्हटले जाते की मेरूचे विश्वात सर्वोच्च स्थान आहे. जपमाळ जपताना मेरू ओलांडू नये आणि जपमाळ पूर्ण झाल्यावर आपल्या प्रमुख देवतेचे स्मरण करावे. माळेचा जप करण्यापूर्वी हातात माळ घेऊन प्रार्थना करावी, जेणेकरून केलेला जप सफल होईल. माळ नेहमी आपलीच असावी. दुसऱ्याच्या माळेवर जप करू नये. ज्या माळेने तुम्ही मंत्राचा जप कराल ती माळ गळ्यात घालू नये. नामजप करताना भगवंत रूप, लीला आणि धाम या 4 नावापैकी कोणत्याही एका नावाची चिंतन करावे. मंत्राचा उच्चार करताना कोणत्याही प्रकारचे नकारात्मक विचार मनात आणू नका. असे केल्याने मंत्राचे परिणाम नष्ट होऊ शकतात. धन्यवाद. अशीच माहिती रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.